नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्रसिद्ध बिल्डर नागपाल ग्रुपच्या समर्थनगर येथील बिल्डिंगमध्ये नादुरुस्त लिफ्टमुळे जीवितहानी होण्याचा धोका। लाईट गेल्याने विद्यार्थी तासभर लिफ्टमध्ये अडकून बसल्याची घटना उघडकीस। तर सिटी स्कॅन एमआरआय चाचण्यांसाठी घाटीला 50% शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार। पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा। स्मशानभूमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारास 1 कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय। आता बघूया सविस्तर बातम्या। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन एमआरआय चाचण्यांसाठी रुग्णांना जे शुल्क आकारलं जातं त्यातील 50% शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात येईल। त्यामुळे रुग्णांना केवळ 50%चं शुल्क भरावं लागेल असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले आहेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये पार पडली आहे। या बैठकीस इमाव अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, लोकसभा सदस्य खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार विक्रम काळे, आमदार राजेश राठोड, आमदार संजय केनेकर, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बम, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीत सन 2025 व 26 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करिता 735 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजना करिता 104 कोटी रुपये, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 10 कोटी 46 लक्ष रुपये असा एकूण 849 कोटी रुपयांचा नियत व्यय मंजूर करण्यात आलाय। तर 3 कोटी 14 लक्ष रुपये निधी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना करिता प्राप्त झालाय। पालकमंत्री यांनी घाटी रुग्णालयातील सिटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्यांचे दर निम्मे करून रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याचा निर्णय घेतला। याबद्दल समितीने पालकमंत्र्यांचं अभिनंदन करण्याचा ठराव मांडला। तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवलेले लोकाभिमुख उपक्रमाबद्दल त्यांचंही अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्यात आला। हे ठराव मांडताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या। ठाकरे बंधू एकत्र येतील किंवा नाही माहित नाही, मात्र महायुती आगामी निवडणुका जिंकतील असा विश्वास खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केलाय। यावरती मंत्री अतुल सावे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मनसेचे अध्यक्ष माननीय राजजी ठाकरे यांची भेट झाली अशी बातमी आपण सांगताय। आता कशासाठी भेट झाली हे नेमकं काही सांगता येणार नाही आहे, कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि नॅचरली मुख्यमंत्री असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष असतील, विरोधी पक्षातली नेते असतील, इन्क्लुडिंग शरद पवार साहेब असतील किंवा कोणी असेल, कोणी भेटू शकतात। म्हणून जोपर्यंत त्या भेटीमध्ये काय झालं, चर्चा काय झाली, जोपर्यंत कळत नाही त्याबद्दल काही प्रतिक्रिया देता येत नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार ही चर्चा केली, त्याच्यावर हा परिणाम होऊ शकतो। चर्चामध्ये त्यांची दोघं मनोमिलन झालं नाही झालं हे त्या दोघांनाच माहीत आहे। ज्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्या बातम्या आहेत, त्या बातम्यातून नेमकं काय बाहेर येणार त्याच्यातलं आत्ताच काही निर्णय होऊ शकत नाही। आता पण एक मात्र नक्की आहे की महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, यामध्ये माननीय फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे महायुती मात्र या निवडणुका जिंकणार आणि तिन्ही पक्ष, प्रामुख्याने तिन्ही पक्ष एकत्र येऊन ह्या निवडणुका लढतील आणि दोघं बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही भाजप। ते पडेल न पडेल आत्ताच काही सांगत नाही, कारण आल्यानंतर यावर्षी आपण चर्चा करता येईल, पण सध्या तरी महायुती पक्की आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकणार। देवेंद्रजी फडणवीस साहेब कुठल्याही राजकीय नेत्यांची मुलाखत घेतात, त्यामध्ये महाराष्ट्रातले विविध विषय असतात, जे काही जनतेच्या काही समस्या असतात ते त्यांच्याकडून ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर ही भेट
महत्त्वाचं कशासाठी? मी आत्ताच म्हटलं ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात. त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील. कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात. सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात. राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामं असतात, काही सूचना असतात. पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावरती आता भाष्य करणं योग्य होणार नाही. या भेटीवरती राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील असं स्पष्टीकरण मंत्री संजय शिरसाट यांनी दिलंय. काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याच्या महानगरपालिकेच्या समीकरण काय होतं किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे. त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः. दोघांच्या एकत्र येण्याच्या विषयावर हे अचानक अशी भेट थोडी नाराजी होऊ शकते उभाटा. राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही, निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे, कुणाच्या कुणाबरोबर युती होते, हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला. पण राजकारणात काही होऊ शकतं अशा भेटी. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल. म्हणून एक पक्षजोत्व वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात. आणि मला वाटतं राजसाहेबांना पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती, आजही आमची ऑफर आहे. आणि राजसाहेबांकडे असलेला मास, त्यांच्याकडं त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू शकतात. त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. पण काही झालं तरी उद्धव राज एकत्र येणारच असं अंदाजात आम्ही म्हणाल. आनंद आहे, त्यात काय गैर काय. त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना, त्याच्याबद्दल आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक असलेल्या वन नेशन वन इलेक्शनच्या समर्थनार्थ बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामसभेमध्ये बुधवारी एकमताने ठराव पास करण्यात आलाय. या ठरावाची प्रत देशाचे निवडणूक आयुक्त तसेच राज्य निवडणूक आयुक्त यांना देणार असून देशातील इतर ग्रामपंचायतींनीही याबाबत ठराव घेण्याचे आवाहन बाळापूरच्या सरपंच नीता सुनील गिरे यांनी केलं आहे. बाळापूर येथे सकाळी 11 वाजता सरपंच नीता गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत वन नेशन वन इलेक्शनसह ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ सरपंचांनी ठराव घेण्याचा मुद्दा मांडला असता उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने ठराव पास केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या देश प्रगतीपथावरती असून बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन तसेच राम मंदिर बांधणं असो किंवा सर्जिकल स्ट्राईक असो किंवा ऑपरेशन सिंदूर, शेतकरी सन्मान योजना आदी महत्त्वाच्या निर्णयांमुळे देशाने जगात वेगळी ओळख निर्माण केली असून त्यामुळे त्यांनी घेतलेला वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय योग्य असून त्याचं समर्थन करणं आमचं आद्य कर्तव्य असून त्यामुळेच आम्ही ग्रामपंचायत सभेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून असा निर्णय घेणारी आमची कदाचित देशात पहिलीच ग्रामपंचायत आहे. देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीने याबाबत निर्णय घ्यावा असं आवाहन सरपंच नीता गिरे यांनी केलंय. या ग्रामसभेला उपसरपंच अर्जुन जोग, ग्रामपंचायत सदस्य सुनीता अवताडे, लक्ष्मीबाई पवार, वंदना वाघ, सुरेश अवताडे, गणेश वाघ, शरद पवार, आकाश बांगर, राजू खाडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामसभेमध्ये शासकीय बाजू ग्रामसेवक सचिन पाटील यांनी सांभाळली. यावेळी सरपंच नीता सुनील गिरे यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांनी ठरावाबाबत माहिती दिली. नमस्कार, मी बाळापूरची सरपंच नीता सुनील गिरे. आमच्या ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठराव घेतले आहेत. विशेषतः वन नेशन वन इलेक्शनचा ठराव घेणारी आमची ग्रामपंचायत देशातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा माझा दावा असून या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला। तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो, त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब बुधवारी सायंकाळी अचानक कोसळला। या घटनेत 2 पर्यटक महिला जागीच ठार झाल्या, तर किरकोळ जखमी झालेल्या पर्यटकांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। वादळी वाऱ्यामुळे छत कोसळलं असून 2 वर्षांपूर्वीच या प्रवेशद्वाराचं बांधकाम करण्यात आलं होतं। याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी निर्देश दिलेत। क्रांती चौक पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ गार्डन मध्ये जी काही मेन कामं होती, प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ती कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला, 2 महिला जखमी आहेत
आणि 2 लहान मुलं जखमी आहेत. दुर्दैवी घटना आहे. मी कॉर्पोरेशनला आदेशित केलेले आहे की मृतांना 5-5 लाख रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार कॉर्पोरेशनतर्फे केला जाईल. परंतु ही घटनेला जबाबदार कोण, त्याचं ऑडिट झालं होतं का, ती कुणी बांधली, त्याची देखभाल का झाली नाही, या संदर्भात चौकशी करून जर त्यात कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जी तक्रार देण्यात येईल त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते संबंधित ठेकेदारांच्या विरुद्ध पोलीस विभागाकडून करण्यात येईल. आज संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप मोठा वारा या ठिकाणी सुटलं होतं आणि या वाऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 घटना घडली. एक भगतसिंग नगर येथे झाड कोसळून एक महिलेचा खूप गंभीर स्वरूपाची त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आणि सिद्धार्थ गार्डन येथे आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरचा भाग कोसळून त्या ठिकाणी 2 लोकांची मृत्यू झाली आणि 2 लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. या संदर्भात माहिती अशी आहे आणि हे BOT बिल्डिंग होती आणि BOT बिल्डिंग त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी BOT ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं. परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज 2 लोकांचा मृत्यू गमावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा वाराने, कारण रेग्युलर मेंटेनन्सचे बिल्डिंगचे जे काम आहे ते कंत्राटदारांच्याकडे होतं आणि काही अपूर्ण पण काम होते त्यांनी करणे अपेक्षित होतं. परंतु काम नाही केल्यामुळे घटना घडल्याचा आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनात येतं आणि त्याचं सखोल इंटरनल ऑडिट एन्क्वायरीसुद्धा आम्ही करू आणि या संदर्भात एक विशेष समिती नेमून अजून कुठे कुठे असे बिल्डिंग्स आहेत, सर्व BOTs सर्व बिल्डिंग्स असेल इतर बिल्डिंग्स या सर्व संदर्भात माहिती घेण्यात येणार आणि 2 लोकांचे मृत्यू झालं. माननीय पालकमंत्र्यांच्या केल्यानंतर 2 परिवारांचा ज्यांचे मृत्यू झालेले आहेत 5 लाख रुपये महानगरपालिकामार्फत त्यांचं आम्ही त्यांच्या मृत्यूच्या परिवाराला त्यांना महापालिकेवतीने देण्यात येणार आहे आणि पुढील 7 दिवस महानगरपालिकेचे जे सिद्धार्थ उद्यान आहे बंद करून सर्व पद्धतीने ऑडिट केल्यानंतरच पुढील त्या ठिकाणी लोकांचा प्रवेश दिले जाणार आहे. परंतु हा दुर्दैवी घटना आहे आणि त्याबद्दल महानगरपालिका खेद व्यक्त करते. नागपाल ग्रुपच्या वतीने समर्थनगर येथे बांधण्यात आलेल्या NBCCच्या बिल्डिंगमध्ये नादुरुस्त लिफ्टमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत असून मंगळवारी झालेल्या वावधानामुळे लाईट गेल्यानंतर मध्येच बंद पडलेल्या लिफ्टमध्ये 3 विद्यार्थ्यांना सुमारे तासभर या लिफ्टमध्ये जीव मुठीत धरून अडकून बसावं लागल्याची घटना घडली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असलेले नागपाल बिल्डर्स यांच्या समर्थनगर येथील NDCCच्या C बिल्डिंगमध्ये अनेक त्रुटी असल्याने या बिल्डिंगमध्ये वावरणाऱ्या अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब नेहमीच दिसून येत आहे. या इमारतीमध्ये असलेली लिफ्ट नादुरुस्त आहे, तिला पॉवर बॅकअप नाहीये, तर या लिफ्टचे बटन देखील नादुरुस्त आहे. जेव्हा जेव्हा लाईट गेली त्यावेळी ही लिफ्ट मध्येच अडकून बसते. लाईट आल्यानंतर मग ती पुन्हा सुरू होते. याचाच प्रत्यय मंगळवारी आलाय. 2 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी अभ्यासिकेमध्ये 4थ्या माळ्यावरती जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेले असता वारा वावधानामुळे अचानक लाईट गेली आणि ती लिफ्टमध्येच अडकून बसली. यावेळी अडकलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या सहकाऱ्यांना मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या सहकारी मित्रांनी अडकलेल्या जागी लिफ्टचे दार कसेबसे उघडून त्यांना ऑक्सिजन मिळेल किंवा हवा लागावी, त्यांचा जीव गुदमरू नये याची काळजी घेतली. हे प्रत्यय सुमारे तासभर चालले. ते मुलं तासभर लिफ्टमध्येच अडकून होते. त्यानंतर लाईट आल्यानंतर बाहेर आले. असे प्रकार या प्रसिद्ध बिल्डर नागपाल ग्रुपच्या वतीने समर्थनगर येथे बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये यापूर्वी अनेकदा घडले असल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती बितलेला प्रसंग ADN सोबत बोलून दाखवला. तर भविष्यात एखादा विद्यार्थी अडकून जीवितास धोका निर्माण होऊ नये त्यासाठी बिल्डरच्या वतीने लिफ्टचं काम पूर्ण करावं अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
आज आम्ही खाली गेलेलो होतो, खाली गेले होते चहा घ्यायला. तर रिटर्न येताना लिफ्टमध्ये येताना मध्येच म्हणजे लिफ्ट लाईट गेल्यामुळं बंद पडली. त्यामध्ये आम्ही जवळपास 1 तास होऊन गेला होता अडकलो. तुमच्यासोबत जे मुलं होते त्यांनी त्यांच्या मित्रांना कॉल वगैरे केला. त्याच्यानंतर मग अर्ध्या तासांनी मित्रांनी त्या डोअर ओपन केला आणि त्याच्यानंतर परत अर्धा तास मग आम्ही लाईट येण्याची वाट बघितली. त्याच्यावर म्हणजे मॅनेजमेंटने ते हे केलं पाहिजे, पूर्ण म्हणजे काय जे असेल ते कार्यवाही केली पाहिजे. आम्ही ग्राउंड फ्लोअरवरून येत होतो वर 6:15 वाजता. तर त्यावेळेस लाईट गेली अचानक आणि जवळपास 1 तास होतो आम्ही मधात. आम्ही 3 जण होतो, मी माझा मित्र आणि मॅडम होत्या लेडीज. अच्छा, मग तुम्ही लाईट गेल्यावरती लिफ्ट थांबली तर काय केलं? आम्ही आमचे जे याचे ओनर आहेत लायब्ररीचे त्यांना कॉल केला. त्यांनी मग ते गार्ड वगैरे पाठवून थोडं ओपन केलं. त्याच्यानंतर थोडं म्हणजे ऑक्सिजन वगैरे येत होता, त्याच्यामुळं काय वाटलं नाही. अगोदर होत होतं सफोकेटेड खूप, म्हणजे अगोदर वाटली भीती, कारण की 1 तास 10 मिनटं तरी लागले ओपन व्हायला. खूप गुदमरल्यासारखं होत होतं अगोदर, पण नंतर ज्यावेळेस दरवाजा उघडला त्यावेळेस थोडं बरं वाटलं. माझ्यासमोर 2 वेळेस झाले, म्हणजे मी थर्ड टाईम होतो. असं वाटतं की बॅकअप वगैरे असायला पाहिजेत, यायला पाहिजेत, कारण की आता आम्ही होतो म्हणून, नाहीतर एकटी जर ती लेडीज असती तर ती घाबरली होती. पण त्यावेळेस आम्ही ती धीर देऊन हे केलं. नाहीतर मग मॅनेजमेंटनं सगळ्या मॅनेजमेंटनं करायला पाहिजे. आपण काही आरोप करत नाही कुणावर, पण ते एक नेसेसरी गोष्ट आहे. म्हणून यापूर्वी पण घडलेलं आहे घटना, भविष्यात असे घडू नये म्हणून 2-3 वेळेस झाले. आता 24वी वेळ वाटतं आय थिंक. MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती केलेल्या आरोपांच्या संबंधित सर्व कागदपत्र दानवे यांच्या सुपूर्द केल्यात. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दोघांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. चर्चा झालेली नाही. त्यांनी मला संजय शिरसाट यांच्या वेगवेगळ्या ज्या मालमत्ता आहेत, मालमत्ता कोणी घ्याव्या त्याच्याविषयी काही विरोध असायचं कारण नाही. मोठे व्हावे, ते श्रीमंत व्हावे, करोडपतीने अब्जपती व्हावे, याच्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. परंतु आपल्याला केस आठवत असेल, एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मंत्रिपदावरून दूर केलं होतं. एक भोसरीची MIDCची जागा होती आणि त्याच्या व्हॅल्युएशन म्हणून त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं. आत्ता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं, नरकातून स्वर्गाकडे, अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांच्यावरची कारवाई झाली तीही मी वाचली की 50 लाख रुपये एक जणाकडून घेतले होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी फ्लॅट घेतला. तर मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्टी घेतलेल्या असताना ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो की 2022चं व्हॅल्युएशन 160 कोटी, आता 25चं तर ते 200 कोटी जाईल, पण 65 कोटीचं टेंडर गेलं होतं. एक आता जी MIDCत त्यांनी जागा घेतली, याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावावर 6.25 कोटीत जागा घेतली त्यांनी. आता 6.25 कोटी जागा घेतली, त्यांच्या खात्यावर 25 लाख रुपये आहेत. 6.25 कोटी जागा कुठून घेतली हा एक प्रश्न आहे. इम्तियाज जलील साहेबांनी काही जागांचा प्रश्न, संभाजीनगर शहरातल्या काही जागेचा प्रश्न, तर ज्याचं व्हॅल्युएशन जवळपास 50 कोटी रुपये, ते यांना 2-2, 4-4 कोटीत मिळालेले आहे. शेती सगळ्यात महत्वाचं, वर्ग 2 आणि वर्ग 1चा जो घोटाळा झाला संभाजीनगर जिल्ह्यातला, तो त्याच्यातल्या काही जमिनी संजय शिरसाट साहेबांच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर झालेल्या आहे. यात गोरगरीब सर्वसामान्य दीनदुबळ्या लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत SC ST साठी या जागा राखीव असतात, तीच जागा यांनी घेतलेली आहे. आहे की विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांना मी मागच्या अनेक वर्षापासून बघत आहे. ते अन्यायाच्या विरोधात लढत आहे. ते खूप मोठ्या जबाबदारीच्या पोस्टवर बसलेले आहे आणि विधान परिषदेमध्ये भाषण करताना त्यांनी अनेक असे प्रकारचे मुद्दे काढलेले आहे. खूप जोराने ताकदीने ते तिथे मांडत आहे आणि अशाच प्रकारचा जेव्हा मुद्दा आपल्या जिल्ह्याशी संबंधित असते, आपल्या पालकमंत्र्यांशी संबंधित असते आणि त्यांच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात असतं, तर मी मागच्या अनेक दिवसापासून आपणही सहकार्य केल्यामुळे ते प्रकरण सगळं बाहेर आलेलं आहे. आता त्यांना असं वाटतं की माझा काही कोणीही वाटा करू शकत नाही, माझ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ते असं मलाही आता वाटू लागले. कारण
आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी वीजच्या संदर्भात कमी कमी एक इन्क्वायरी कमिटी लावायला पाहिजे होती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रसिद्ध बिल्डर नागपाल ग्रुपच्या समर्थनगर येथील बिल्डिंगमध्ये नादुरुस्त लिफ्टमुळे जीवितहानी होण्याचा धोका. लाईट गेल्याने विद्यार्थी तासभर लिफ्टमध्ये अडकून बसल्याची घटना उघडकीस. तर सिटी स्कॅन MRI चाचण्यांसाठी घाटीला 50% शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार. पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. स्मशानभूमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारास 1 कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.